8व्या वेतन आयोगामध्ये असे असतील विशेष बदल. कर्मचाऱ्यांना मिळतील आर्थिक व सेवाविषयक अतिरिक्त लाभ. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर 8वा वेतन आयोग जो प्रस्तावित आहे त्या वेतन आयोगामध्ये काही विशेष बदल असतील अशा पद्धतीची एक माहिती समोर आलेली आहे आणि या विशेष बदलांमुळेच कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि सेवाविषयक काही अतिरिक्त लाभ सुद्धा मिळणार आहेत अशा पद्धतीची एक माहिती समोर आलेली आहे. काय हे बदल आहेत आणि कोणते अतिरिक्त लाभ याद्वारे मिळणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर बघूया की 8व्या वेतन आयोगामध्ये कोणते विशेष बदल असणार आहेत. तर नवीन वेतन आयोगामध्ये काही विशेष बदल दिसून येणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच आर्थिक अतिरिक्त लाभ प्राप्त होणार आहेत. आता याच्यामधला जो पहिला आहे तो आहे सेवाविषयक, जो असेल रजांच्या बाबतीत. नुकतेच मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष रजेची संकल्पना मांडलेली आहे. ती म्हणजे कर्मचाऱ्यांना आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी विशेष रजेची तरतूद केलेली आहे. सदरची रजा ही पगारी रजा असणार आहे. याबाबत नवीन वेतन आयोगामध्ये स्पष्ट नियमावली जारी केली जाईल. त्यानंतर दुसरा आहे पगारवाढ. तर नवीन वेतन आयोग म्हटले तर पगारामध्ये मोठी वाढ होणार हे निश्चित आहे. 8वा वेतन आयोग यामध्ये किमान 2 पट फिटमेंट फॅक्टर वाढ प्रमाणे पगारामध्ये 8,000 ते 35,000 रुपयापर्यंतची वाढ ही अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरा एक महत्त्वाचा यामध्ये विशेष बदल असणार आहे तो आहे नवीन वेतन आयोगात बाजार मूल्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर नवीन वेतन आयोगामध्ये बाजार मूल्यांची सांगड घालण्यास कर्मचारी युनियन मार्फत निवेदन दिले गेले आहेत. जसे की वाहन भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादी. हे भत्ते मूळ वेतनावर आधारित न देता बाजार मूल्यावर आधारित देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. ज्यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्यांना महागाईशी सामना करता येणार आहे. त्यानंतर 1/4 यामध्ये विशेष बदल असा आहे की अतिरिक्त किंवा जादा काम जर केलं गेलं तर काय होणार. तर सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची तरतूद नाही, परंतु सरकारच्या अनेक आस्थापनांमध्ये अतिरिक्त कामाचा बोजा अनेक कर्मचाऱ्यांवर दिला जातो. अतिरिक्त कामकाज करिता अतिरिक्त वेतनाची तरतूद आहे, परंतु ओव्हर टाइम करिता तरतूद नसल्याने आता नवीन वेतन आयोगामध्ये जादा कामासाठी आर्थिक तरतुदीची मागणी कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेली आहे. जर याबद्दल सकारात्मक निर्णय झाला तर अतिरिक्त किंवा जादा कामासाठी अतिरिक्त त्याचा मोबदला शासनाकडून दिला जाऊ शकतो अशी एक शक्यता यामध्ये निर्माण होऊ शकते. तर एकंदरीत 8व्या वेतन आयोगामध्ये जे काही हे 4 विशेष बदल आहेत, या विशेष बदलांमुळे 8व्या वेतन आयोगाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि सेवाविषयक काही अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. माझ्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच संपूर्ण इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि माहितीपर म्हणजेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्याला आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच या व्हिडिओला एक हाईप, खाली बघा हाईपचं साईन दिसते तुम्हाला, एक हाईप द्यायला आपण मुळीच विसरू नका. चला तर मी आपली आता रजा घेतो. सर्व माझ्या
कर्मचारी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.